नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जे लोटस चोकरचे जे फूल आहे, हे सुंदर असं पिंक कमळ किंवा ग्रीन वगैरे कमळ घेऊन त्याला कडेने हे व्यवस्थित मोती कसे लावायचे ते बघणार आहोत. कारण राऊंड शेप किंवा स्क्वेअर शेप याला मोती लावणं थोडं सोपं जातं, पण लोटसला शेप नसतो, त्याला खाचखळगे असतात. त्यामुळे त्याला असे व्यवस्थित गोलाकार मोती कसे बसवायचे हे अगदी तुम्हाला मी आज सोप्या करून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आज फक्त फूल बनवून दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप लाँग होतो. तर मग पुढच्या भागात आपण चोकर बनवूया. तर असं सुंदर असं किती छान व्यवस्थित त्याला फिनिशिंग आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला फूल बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. इथे मी हे स्वरस्की बीड्स घेतले आहे 4 mm. पुढे मी 5 mm गोल्डन बीड्स लागतील आपल्याला, ते घ्यायचे आहे. हे सगळे मायक्रो पॉलिस्ड आहे. इथे 0 mm आपल्याला गोल्डन बीड्स लागणार आहे. पुढे 2 mm गोल्डन बीड्स पण लागणार आहे आपल्याला. व्यवस्थित जो मधला आपला कमळचा गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला हे सगळे बीड्स आहेत. ते मी 2 mm ग्रीन क्रिस्टल घेतलेले आहेत आणि 0.3 mm वायर. आणि आपल्याला टूल्समध्ये कटर आणि पक्कड हे 2 टूल्स लागणार आहे. आणि आपल्याला हे कमळ लागणार आहे. मी तर पिंक घेतलं आहे, तुम्ही ग्रीन किंवा तुम्हाला जे हवं त्या कलरचं कमळ किंवा लोटस घेऊ शकता. इथे मी 0.3 जो वायरचा बंडल आहे त्याच्यामधून एक 10 ते 15 इंच वायर काढून घेतली. ती वायर अशी व्यवस्थित कमळवर आपल्याला ठेवायची एक बाजूची, आणि ते 2-3 सेंटीमीटर जागा सोडून अशी व्यवस्थित बोटाने अंगठ्याने पॅक धरून राहायची तिथे. आणि जो कमळला खाली गॅप दिसतोय त्याच्यामधून आपल्याला ही तार अशी व्यवस्थित त्याला 2-3 वेळा गुंडाळून घ्यायची. म्हणजे काय होतं की तिथे ती व्यवस्थित लॉक होते. जसं व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने व्यवस्थित अशी लॉक होते. आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडला जो मोठा खाचा आहे त्याच्यामध्ये कमळाचा, त्याच्यामध्ये हा 5 mm गोल्डन बीड्स जो आहे आपला तो टाकून घ्यायचा आहे. तो 0.3 mm वायरमध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित जी वरची खाच आहे त्याच्यामध्ये तो अशा प्रकारे लॉक करायचा. हे बघा, जसं मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने व्यवस्थित असं लॉक करायचं आहे आपल्याला. आता परत आपल्याला दुसरा 5 mm गोल्डन बीड्स घ्यायचा आहे आणि तो त्याच्या समोरच्या खाचेमध्ये व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की आपण नंतर जर मोती लावले ना तर त्याला व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. हे बघा, असं व्यवस्थित तार खेचून घ्यायची. आता आपल्याला जी आपण 2 mm गोल्डन बीड्स घेतला आहे, 2 mm जो गोल्डन बीड्स घेतले त्याच्यातलं एक बीड्स घ्यायचा आहे आणि तो तारेमध्ये पुन्हा 0.3 mm तारेत टाकून घ्यायचा आहे. जी खालची काच आहे ती थोडीशी छोटी असते, त्याच्यामुळे आपण तिथे 2 mm गोल्डन बीड्स टाकून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित इथे व्यवस्थित बसवून घ्यायचा आणि परत पुन्हा एक गोल्डन बीड्स घ्यायचा आहे 2 mm. लक्षात ठेवा, मोठ्या खाचेमध्ये आपल्याला 5 mm गोल्डन बीड्स टाकायचे आणि जो छोटा खाचा आहे लोटसच्या त्याच्यात 2 mm गोल्डन बीड्स टाकायचे आहे. व्यवस्थित असं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. तोही गोल्डन बीड्स ते पुढच्या खाचेतून बाहेर काढायची आणि अशी थोडी खेचून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित तिथे फिटमध्ये बसतो आपला मोती. आता जो 2 mm ग्रीन क्रिस्टल आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जी खालची वरच्या खाचेमध्ये आपण 5 mm गोल्डन बीड्स घातला आहे. आता आपल्याला खालच्या ज्या खाचा आहे ज्या मोठ्या त्याच्यामध्ये ग्रीन क्रिस्टल घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही गोल्डन क्रिस्टल पण घालू शकता, पण मग ग्रीन क्रिस्टल हे लोटस आपलं आणखी छान दिसतं. हे व्यवस्थित टाकून घेतलं आहे मी, व्यवस्थित तार ओढून घेतली. आता आपल्याला दुसऱ्या खाचेमध्ये हा दुसरा ग्रीन क्रिस्टल टाकायचा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे, पण डिटेलमध्ये दाखवणं गरजेचं आहे.
तरच तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कसं बनवायचं आपल्याला फूल. व्यवस्थित असा दुसरा एक ग्रीन क्रिस्टल टाकून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा आपल्याला 2 mm गोल्डन बीड्स घ्यायचा आहे. आपण 0.3 mm तारेमध्ये 2 mm गोल्डन क्रिस्टल टाकून घ्यायचा आणि जी इथली खाच आहे तिथे आपल्याला जो ग्रीन क्रिस्टल टाकला आहे त्याच्यावरती थोडंसं आपल्याला पुन्हा हा गोल्डन बीड्स बसवून घ्यायचा आहे. थोडंसं हाताने सेट करून घ्यायचं आणि तार ओढून घ्यायची. आता पुन्हा आपल्याला पुढच्या खाचीमध्ये दुसरा 2 mm गोल्डन बीड्स टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा दुसराही वरचा गोल्डन बीड्स मी टाकून घेतला आहे. आता आपल्या कमळाच्या पूर्ण खाचा ह्या भरल्या गेल्यात. व्यवस्थित तार आपल्याला इथे लॉक करून घ्यायची. बघा व्यवस्थित आपले मोती बसवून झालेले आहे. आता आपल्याला याच्याकडेने लावायसाठी आपल्याला मोत्याची लाईन बनवायची. मी याच्या आधी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपल्याला मोतीची लाईन कशी बनवायची ते दाखवलेलं आहे. आता तरी पण मी थोडंसं दाखवते. ज्यांना नसेल लक्षात आलं त्यांनी मागचा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्या हे मोतीची लाईन किंवा फूल कसं बनवायचं ते लक्षात येईल. आधी मी 4 mm आपला सोरस्की बीड्स टाकून घेतला आहे आणि त्याच्यावर पुन्हा 0 mm गोल्डन बीड्स टाकला आहे आणि तार पुन्हा सोरस्की बीड्समधून किंवा मोत्यामधून बाहेर काढली. अशाच प्रकारे आपल्याला पुढचाही मोती टाकायचा आहे आणि सेम हीच प्रोसेस करून आपल्याला एक 17 मोत्याची लाईन बनवायची आहे. आपल्याला 2 लाईन लागणार याचे, एक 17 मोत्याची आणि एक 19 मोत्यांची. तर अशा प्रकारे, कारण आपण डबल फूल बनवतो आहे. अशाच प्रकारे आता मी लाईन बनवून घेते. अशी मी आता ही 17 मोत्यांची एक लाईन बनवून घेतली आहे. आता ती कशी व्यवस्थित फिट करायची ते दाखवते. आता काय करायचं, जी आपली मोत्यांची लाईनची तार असते ती व्यवस्थित कमळाचा जो खाचा आहे तिथं टाकून घ्यायची. अशा प्रकारे म्हणजे ती लाईन तिथे अटॅच होईल आणि जो पहिला मोती आहे त्याला 1, 2 ते 3 राऊंड घ्यायचे तारेचे आणि एक्स्ट्राची तार ही कट करून टाकायची. आता काय करायचं, आपली जी आधीची तार उरली तर दुसरी तार घेऊन तिथे जॉईन करून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्या तारेने आपल्याला ही लाईन व्यवस्थित फिट करायची. तुम्ही व्हिडिओ डिटेलमध्ये बघा, तुम्हाला कळेल की कशी व्यवस्थित फिट केले आहे मोती. आपल्याला मोत्याला एकदा राऊंड करून पुन्हा लोटसची जे खाच आहे त्याच्यातून तार पुन्हा काढून घ्यायची. अशी वरच्या बाजूने टाकून खालच्या बाजूने काढायची. प्रत्येक मोतीला आपल्याला तसं करायचं आहे. खूप खेचायची नाही, नाहीतर मोती खूप मध्ये येतात आणि खूप सैल पण नाही सोडायचं किंवा ते बाहेर जातील. एकदम हलक्या हाताने आपल्याला ही लाईन बसवायची आहे. हे बघा, मला डिटेलमध्ये मी दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कसं बनवायचं आहे. सुंदर फिनिशिंग येते आणि खूप छान तयार होतं फुले याने. फक्त लक्षात ठेवायचे, खूप खेचायची नाही आणि खूप लूज पण सोडायची नाही. आणि प्रत्येक मोत्याला राऊंड घेतल्यानंतर खाचेतून आपल्याला तार लोटसच्या खाच्यातून ही बाहेर काढायची, म्हणजे तो मणी तिथं व्यवस्थित अटॅच होतो किंवा फिट होतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला आणखी वेगवेगळे कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील मेकिंगचे तर तेही तुम्ही मला सांगा. नक्की मी प्रयत्न करीन ते व्हिडिओ बनवण्याचे. आणि जर तुम्हाला जर आणखी वेगवेगळ्या किंवा बेसिकपासून जर शिकायचं असेल तर त्याची मी सिरीज घेऊन येते. बेसिकपासून ज्वेलरी शिकण्याचं किंवा त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागतं यापासून काही मी भाग आणते माझ्या चॅनलवर, तर तेही लवकरच येतील. हे बघा, व्हिडिओ मोठा आहे म्हणून बघायचं मध्येच सोडू नका, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही. काय होतं, जास्त करून मोठा व्हिडिओ बघितला जात नाही आणि पण मग खूप छोट्या व्हिडिओमध्ये किंवा खूप घाईमध्ये डिटेलमध्ये हे फूल दाखवणं शक्य नाही किंवा ते तुमच्या लक्षातही येणार नाही. थोडंसं
व्यवस्थित दाखवलं तरच ते लक्षात येईल. सुंदर असं आपलं फूल तयार होत आलं आहे. आता शेवटची जी आहे, जी तार मी पहिल्या फुलाची जी तार एक्स्ट्राची होती ती इकडच्या लास्टच्या मोत्याला अटॅच करून घेतली, जेणेकरून राऊंड तयार होईल. आणि पुन्हा खाचेतून तार खालून अशी वरच्या बाजूने खालच्या बाजूने अशी बाहेर काढायची. फूल असं सुंदर सेट करून घ्यायचं. जर एखादा मोती वाटत असेल आपल्याला मध्ये गेलाय, तो असं थोडासा बाहेर प्रेस करून घ्यायचा. सुंदर आपलं फूल तयार झालं आहे. इथे वाटतंय की थोडासा गॅप आहे. आपल्याला जर फुलामध्ये वाटलं की थोडासा गॅप दिसतोय, तर एक 2 mm गोल्डन मोती घ्यायचा आणि तो त्या गॅपमध्ये असा व्यवस्थित बसवायचा प्रेस करून, म्हणजे फूल आपलं असं मोकळं दिसत नाही. तर ह्या बाजूने पण इथे पण एक गोल्डन मोती बसेल. छान असं भरलेलं फूल दिसतं. आणि गोल्डन मोत्यांमुळे तिथे तुम्ही दुसऱ्या कलरचे मोती टाकले तर ते एवढे सुंदर वाटत नाही. गोल्डन मोती छान वाटतात आणि सोरस्की बीड्समध्ये गोल्डन मोती थोडेसे मर्ज होऊन जातात. तर तुम्ही म्हणाल सोरस्की बीड्स वापरायला पाहिजे, तर असं काही नाही, तुम्ही ग्लास बीड्स पण वापरू शकता. पण मी बनवते ते सोरस्की बीड्समध्ये बनवते लोटसची ज्वेलरी, त्यामुळे मी तेच वापरले आहे. कारण त्यांना चमक असते आणि ते लवकर खराब पण होत नाही. आता हे बघा, मी दुसरी 19 मोत्यांची लाईन बनवून घेतली. आता आम्हाला खालच्या बाजूने, कारण मला डबल लाईनीचं लोटस बनवायचं आहे, तर हे बघा, मी त्याची जी एक आहे ती एका मोत्याला अटॅच करून घेतली व्यवस्थित. एक्स्ट्राची तार कट करून घ्यायची, म्हणजे काम करायला आपल्याला सोपं जातं. आणि आता ते जी तार आहे एक्स्ट्रा माझी उरलेली नसेल तर तुम्ही जॉईन करून घ्यायची. त्याने आपल्याला काय करायचं, खालचा मोती आणि वरचा मोती यांना असं दोघांना ओढून घ्यायचं आणि प्रत्येक मोत्याला असं राऊंड करत जायचं. प्रत्येक वेळेस खालचा एक मोती आणि वरचा एक मोती, अशा प्रकारे आपण त्याला रॅप करून घ्यायची आपली 0.3 mm ची तार. आणि थोडीशी खालची लाईन जी आहे ती थोडी पुढे पाहिजे वरच्या मोत्यांपेक्षा, म्हणजे फूल ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस बोटाने आपण ते फूल थोडंसं जे आहे मनी मोती आपले ते वरती लोटत राहायचे, जेणेकरून ते आतमध्ये ओढले जाणार नाही. काय होतं, आपण ज्यावेळेस तार खेचतो तर खेचल्यामुळे ते मोत्यांची लाईन किंवा मोती जे ते आहे ते मध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तेवढं एक प्रिकॉशन घ्यायचं. मोत्याची ज्वेलरी बनवणं सोपं आहे, फक्त त्यासाठी सराव पाहिजे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर खूप छान फिनिशिंग येते. हे बघा, व्यवस्थित असं आपलं फूल तयार होत आलं आहे. खूप सुंदर फूल तयार झालं आहे. लास्ट मोती आहे तुम्ही व्यवस्थित अटॅच करून घेतला. टायर आपली 0.3 mm ची तार आहे, 1-2 ठिकाणी असं मोत्याला राऊंड करून घ्यायचा आणि एक्स्ट्राच्या ज्या वायर असतील त्या कट करून घ्यायच्या. सोपं आहे फूल बनवणं, खूप छान फूल बनतं. आणि फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे, दिसताना किती छान दिसते. तर तुम्हाला जर असंच फूल या फुलांपासून चोकर कसा बनवायचा आणि कानातले कसे बनवायचे मी हे पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त फूल कसं बनवायचे ते दाखवलं आहे. पुढचा जो व्हिडिओ येईल तर याचा चोकर आणि कानातले कसे बनवायचे त्याच्यासाठी येईल. तर तुम्हाला जर असं सुंदर लोटसचं चोकर किंवा लोटसचे फूल आणि वेगवेगळे ज्वेलरी बनवायचे शिकायचे असेल तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा.